आपण सुरुवातीलाच पाहणार आहोत. आमदार झिशान सिद्दीकी यांना बिश्नोई गँगकडून धमकी आल्याचं आता समजतंय. मात्र मी अशा धमक्यांना घाबरत नाही. माझ्या वडिलांच्या मारेकऱ्यांना अटक करा. माझ्या वडिलांच्या हत्येच्या तपासावर मी असमाधानी असल्याचं वक्तव्य झिशान सिद्दीकी यांनी केलं. मुझे किसी चीज का डर नहीं है. मैं यही चाहता हूं कि मेरे पिताजी को जिसने मारा था और वो मास्टरमाइंड जो लोग थे उनका खुलासा हो और मुझे न्याय मिले. जरूर मुख्यमंत्री साहब से भी मुलाकात करूंगा. कुछ चीजें हैं जो शायद से उनकी भी जानकारी में नहीं हो है और उस चीजों के बारे में मैं उनको इत्तला करना चाहूंगा. सिक्योरिटी के बारे में भी बात करना चाहूंगा और पिताजी के जो न्याय के लिए जो हम जस्टिस मांग रहे हैं उसके लिए भी बात करना चाहूंगा कि जब भी रिपीटेशन की डेट आती है तो धमकी आती है, तो ये कोइंसिडेंस है या बिल्डर लॉबी की बुजदिलगी है. जे हातातून गेलंय ते मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. धनुष्य बाणाविषयी जनतेनं आधीच निकाल दिलाय. खरी शिवसेना आमचीच शिवसेना आहे असं म्हणत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केलेली आहे. सर्वसामान्य जनतेने जे आमचे 40 आमदार होते ते 40 आमदाराचे 60 आमदार गेले. लोकसभेमध्ये आमचे सदस्य निवडून आले. जे चुकून उबाटामध्ये निवडून आलेले होते ते सदस्य आता आमच्याकडे आले. 13चं संख्याबळ झालं. जिल्हा परिषदा, महापालिका, पंचायत समितीची आणि सगळीकडे हे शिवसेनेचं प्राबल्य आहे आणि तेही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर जनतेनं विश्वास ठेवलेला आहे. सर्वसामान्यांचा नेता म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना ओळखलं जातं आणि अशा परिस्थितीमध्ये आता जे गेलेलं आहे ते परत आपल्याला मिळावं ह्यासाठी जरी कोणी प्रयत्न करत असेल तर निश्चितच त्यांची आम्हाला दया येते. परंतु न्यायालय सर्वसामान्य जनतेनं आम्हाला जो न्याय दिलाय त्या भूमिकेचं स्वागत करतील याची आम्हाला खात्री आहे. एका माजी आमदाराकडनं आजी आमदारावर टीका करण्यात आलेली आहे. स्वतःच्या गावातील बस सेवा सुरळीत करू शकत नाहीत तर मतदारसंघातल्या इतर भागातली अवस्था काय असणार असं म्हणत सुनील भुसारा यांनी हरिश्चंद्र भोये यांच्यावर टीका केलेली आहे. काल जव्हार तालुक्यातील देरे शाळेतल्या मुली पायी जाण्याचा व्हिडिओ त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी बघितला असेल. जव्हार तालुका, विक्रमगड, वाडा, जव्हार, मोखाडा या सगळ्याच भागामध्ये पालघर जिल्ह्याच्या सगळ्याच ज्या बसेसची व्यवस्था आहे त्या ठिकाणी स्थानिक जे लोकप्रतिनिधींचं त्या ठिकाणी लक्ष नाही. देरे हे विद्यमान आमदारांचं मूळ गाव आहे आणि त्यांच्याच गावामध्ये जर अशी परिस्थिती असेल तर बाकीच्या ठिकाणाची परिस्थितीची कल्पना न केलेलीच बरी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.